फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तांदळापासून झटपट इन्स्टंट असा डोसा बनवणार आहोत, तोही जाळीदार। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तुम्ही जर हा डोसा पाहुण्यांना खायला दिला तर ओळखणार सुद्धा नाही की हा एकदम झटपट केलेला आपण डोसा आहे। त्यासाठी आपण 1 वाटी तांदूळ घेतलाय, तर मी तांदूळ रेशनिंगचा घ्यायचा आहे किंवा जो तांदूळ चिकट नसतो तो घ्यायचा आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पोहे घ्यायचे आणि 2 चमचे उडदाची डाळ घ्यायची आणि हे सर्व पाण्याने एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण तांदळावरती थोडीशी धूळ असते, तर ती धूळ निघून जाण्यास मदत होते। आणि ते पाणी सर्व आपण काढून टाकायचं, पण ते फेकून न देता आपण झाडांना वगैरे पाणी वापरायचं आहे। आणि त्यानंतर त्याच वाटीने आपण 2 वाटी ताक घालायचंय। दही नाही वापरायचं, ताकच वापरायचं, कारण ताकामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे तांदूळ भिजण्यास मदत होते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून 4 तास बाजूला ठेवून द्यायचं। आता आपण खोबऱ्याची चटणी करतोय, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने। ओलं खोबरं घेतलंय, आल्याचे काही तुकडे घेतलेत आणि 5 लाल मिरच्या मी पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या 10-15 मिनिटं। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, 1 चिमूटभर मी हिंग घालते, नंतर 2 चमचे डाळ घालायचं आपल्या चटणीला दाटसरपणा थिकनेस छान येण्यासाठी। आणि अर्धा कपला थोडंसं जास्त मी पाणी घातलंय आणि 1 चिंचेचा छोटा तुकडा घातलाय। आता स्मूथ अशी ही आपली चटणी बॅटर तयार झालेला आहे। एका पातेल्यामध्ये मी चटणी काढून घेतली। त्यानंतर आपण चटणीला जो आहे तो छान अशी तडका द्यायचा आहे, तर त्यासाठी पॅन मी ठेवलेला आहे गॅसवरती। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं, अर्धा चमचा मोहरी घालायची आणि 5 ते 6 पानं छान असे कढीपत्त्याची, ताज्या कढीपत्त्याची पानं वापरायची। आणि मग आपण ह्याचा छान अशी तडका आपण ह्या खोबऱ्याच्या चटणीला देऊन घ्यायचा आणि मस्त चमचमीत अशी आपली थोडी वेगळ्या पद्धतीची खोबऱ्याची चटणी सुद्धा तयार झालेली आहे। आता आपले डाळ आणि तांदूळ पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत। आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्मूथ अशी जी पेस्ट तयार करून घ्यायची। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। आणखी कोणत्या प्रकारच्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडतील त्यासाठी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरायची नाही। आता आपण हे डाळ आणि तांदूळ पोहे बारीक करत असताना तुम्ही त्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, कारण आपण ताक घातले आणि खूप छान पद्धतीने आपले हे तांदूळ बारीक होतात। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपल्या डोश्याला ब्राऊन छान असा कलर येण्यासाठी आपण यात 1 चमचा साखर घातलेले आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता त्यानंतर आपण अगदी अर्धा चमचाला सुद्धा कमी, म्हणजे 1/4 जे चमचा छोट्या लिहिलेला असतं तो तितका आपण खायचा जो सोडा असतो तो घालायचा आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि हे आपलं झटपट असं डोसा करण्यासाठी बॅटर तयार झालं आहे। किती सोपं आहे बघा। तुम्ही 1 डे सुद्धा नाही, तुम्ही 4 वाजता तर भिजत घातलं तर संध्याकाळी तुम्ही हे डोसे करून खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता आणि हे ओळखणार सुद्धा नाही की आपण हे अगदी असे झटपट डोसे केलेले आहेत। तवा गरम झालेला आहे, त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे तव्याचं टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि रेग्युलर प्रमाणे हा डोसा आपण पसरवून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता खूप छान जाळी आपल्या या डोश्याला आलेली आहे आणि कलर सुद्धा तितकाच छान येतो आणि टेस्ट सुद्धा अगदी छान लागते। आता आपण ह्याच्यावरती थोडंसं तेल सोडूया, तुम्ही याऐवजी बटर लावू शकता, आपल्या आवडीप्रमाणे आपण वापरायचं आहे। आता आपण थोडंसं तुम्हाला मी जवळ कॅमेरा नेऊन दाखवते की किती छान आपल्या डोश्याला ही जाळी आली आहे। आता आपण हा जो डोसा आहे थोडासा ते तवा जो आहे तो उचलून थोडासा आपण फ्लेम जिथं जास्त आहे तिथं ठेवायचा, म्हणजे हलवायचा इथून तिथून, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर त्या पद्धतीने। आणि एकसारखा हा डोसा ब्राऊन कलरचा आपण करून घ्यायचा। बऱ्याच वेळेला फ्लेम कमी जास्त होते आणि बऱ्याच ठिकाणी मग डोसा हवा तसा कलर येत नाही, यासाठी आपण ही आयडिया वापरायची आहे। आता आपण हा डोसा खूप छान तयार झालेला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। वाव, मस्तच। आणि सोबत जी खोबऱ्याची चटणी बनवली आहे ती, आणि याच पद्धतीने खूप छान टेस्टी इन्स्टंट डोसा तयार झाला आहे। पुन्हा भेटू अशाच नवनवीन छान मस्त
आणि जायकेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.